नमस्कार. बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी म्हणजे करिअरचा एक महामार्ग की एक बंद गल्ली? हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का? तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि या पदवीचा संपूर्ण रोडमॅप बघणार आहोत, अगदी वर्गाच्या पहिल्या दिवसापासून ते करिअरमधील यशापर्यंत. BA पदवी घेतल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. तर मग चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया आणि एक अगदी सोपा स्टेप बाय स्टेप रोडमॅप बघूया. ठीक आहे, तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया की BA पदवी म्हणजे नेमकं काय, मग त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा, त्यानंतर करिअरचे कोणते मार्ग आहेत आणि सगळ्यात शेवटी यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की BA पदवी म्हणजे नक्की काय. ही फक्त एक डिग्री आहे की त्यापेक्षा बरंच काही? म्हणजे बघा, महत्वाचा मुद्दा हा आहे की BA पदवी तुम्हाला फक्त एका विशिष्ट नोकरीसाठी नाही तयार करत, तर ही डिग्री अशी कौशल्य विकसित करते जी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये उपयोगी पडतात, जसं की विश्लेषण करण्याची क्षमता, संवाद कौशल्य आणि कोणत्याही समस्येवर विचार करून मार्ग काढणं. बरं, आता वळूया काही महत्वाच्या गोष्टींकडे, म्हणजे वेळ आणि गुंतवणूक. कुठलाही निर्णय घेण्याआधी हे आकडे माहिती असणं खूप गरजेचं आहे. साधारणपणे पूर्ण वेळ बॅचलर ऑफ आर्ट्सचा कोर्स पूर्ण करायला 3 वर्ष लागतात. आता खर्चाचं म्हणाल तर तो प्रत्येक कॉलेज आणि युनिव्हर्सिटीनुसार खूप बदलतो. सरकारी कॉलेजमध्ये फी कमी असू शकते, तर खासगी संस्थांमध्ये ती जास्त असते. त्यामुळे कुठे प्रवेश घ्यायचा हे ठरवण्याआधी नीट रिसर्च करणं फार महत्वाचं आहे. चला, आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. पदवी तर मिळाली, पण पुढे काय? नोकरी करायची की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा? काय काय संधी आहेत ते बघूया. आणि इथे बघा, संधींची काही कमी नाहीये. म्हणजे नागरी सेवा आणि प्रशासनापासून ते पत्रकारिता, डिजिटल मीडिया, मार्केटिंग, HR इतकंच काय, सामाजिक कार्यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत. थोडक्यात काय, तर ही पदवी अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी एक मजबूत पाया तयार करते. ही स्लाईड खरं तर 2 मुख्य मार्ग दाखवते. एक म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करून अनुभव मिळवत पुढे जाणं, आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे स्वतःच्या सर्जनशील आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, म्हणजे उद्योजक बनणं. आणि चांगली गोष्ट ही आहे की दोन्ही मार्गांसाठी लागणारी कौशल्य BA पदवीतून मिळतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. पगार किती मिळणार आणि करिअरमध्ये वाढीच्या संधी कशा असतील हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, नाही का? हा टेबल बघा, यातून एक अंदाज येतो. जसं की डिजिटल मार्केटिंग किंवा HR सारख्या क्षेत्रात सुरुवातीला वर्षाला 3 ते 5 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं. आणि अर्थातच जसजसा अनुभव वाढत जाईल तसतसा हा पगारही वाढत जातो. बरं, फक्त नोकरी आणि पगाराच्या पलीकडे जाऊन विचार केला तर BA पदवीधर देशाच्या विकासातही एक महत्त्वाची भूमिका बजावतात. ती कशी ते पाहूया. म्हणजे बघा, BA पदवीधर हे पत्रकार, लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात. ते समाजाला एक दिशा देण्याचं काम करतात, सार्वजनिक धोरणांवर प्रभाव टाकतात आणि एक प्रकारे देशाच्या बौद्धिक आरोग्यासाठी त्यांचं योगदान खूप मोलाचं ठरतं. चला, आता या सगळ्या माहितीचं सार काढूया आणि यशस्वी होण्यासाठीची एक प्लेबुक तयार करूया. म्हणजे BA पदवीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा यासाठी काही डूज अँड डोंट्स. तर यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं, सोप्या भाषेत सांगायचं तर सक्रिय रहा, इंटर्नशिप करा, लोकांशी ओळखी वाढवा म्हणजे नेटवर्किंग करा आणि संवाद कौशल्य सुधारा. आणि काय करू नका, तर पदवी मिळाली म्हणजे लगेच मोठी नोकरी मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. शिकणं कधीच थांबू नका आणि फक्त एकाच इंडस्ट्रीमध्ये नोकरी शोधू नका. थोडक्यात सकारात्मक राहून वेगवेगळ्या संधींसाठी तयार राहा. तर आता रोडमॅप तर अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे प्रश्न हा नाही आहे की BA पदवीनी काय काय शक्य आहे. खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या संधींचं सोनं कसं करायचं. हा प्रवास कुठून आणि कसा सुरू करायचा याचा निर्णय आत्ता घ्यायचा आहे.